नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मांजराई देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलं. तर मित्रांनो, आज आपण जातोय याच मांजराई देवीची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महातारी देवीच्या मंदिराकडे. आणि हे जे मंदिर आहे हे थेऊरमध्ये आहे. तर मित्रांनो, थेऊर म्हटलं की थेऊरच्या चिंतामणी श्री गणेशाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. तर मित्रांनो, याच चिंतामणी गणेशाच्या मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती महातारी या देवीचं मंदिर आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच महातारी देवीच्या मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, थेऊरच्या श्री चिंतामणी गणेशाच्या मंदिरामध्ये बऱ्याच मूवीची शूटिंग झालेली आहे. त्यातली एक मूवी म्हणजे प्रेमग्रंथ मूवी, जवळपास सर्वांनाच माहिती असेल. या मूवीची शूटिंग लोकेशन्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर याच व्हिडिओच्या शेवटीवरती आय बटनवरती लिंक दिलेला आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, चला त्या मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे जाण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण चॅनलवरती नवीन आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. चला मित्रांनो, वेळ लागला त्या मंदिराकडे. तर मित्रांनो, आता आपण निघालोय मांजरीवरून थेऊरकडे. तर आपल्याला जाताना डाव्या बाजूला ही मुळा मोठा नदी दिसते. सध्याच्या जोरदार पावसामुळे आपण नदीला पाण्याचा प्रवाह पाहू शकता. खूप जोराचा प्रवाह आहे. आणि इकडे उजव्या बाजूला हा थेऊरचा साखर कारखाना दिसतो. तर मित्रांनो, जवळपास 9 ते 10 किलोमीटर प्रवास करून आपण या महातारी देवीच्या मंदिरासमोर पोहोचलेलो आहे. तर समोर आपल्याला या मंदिराचं प्रवेशद्वार दिसत आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात लपलेलं असं हे महातारी देवीचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या ठिकाणी बरीच झाडे आहेत या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि या झाडाला भगव्या रंगाचे कापड गुंडाळले आहे. अतिशय सुंदर या ठिकाणचं दृश्य दिसत आहे. गेटमधून आत आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम हे छोटंसं मंदिर दिसतं. तर हे मंदिर आहे बजरंगबली हनुमानाचं मंदिर. तर यांचं आपण दर्शन घेऊया. तर मित्रांनो, मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतोय. या मारुतीच्या मंदिराच्या शेजारी ही छोटीशी छत्री आपल्याला दिसते. तर पाहूया तिथे काय आहे. तर या ठिकाणी श्री चिंतामणीची पालखी ठेवण्याची जागा आहे, ज्याला श्री चिंतामणी पालखी विसावा असं म्हणतात. आणि याच मंदिरांच्या मागे या ठिकाणी हे भक्त निवास आपल्याला दिसते. या मंदिरात जे वारकरी संप्रदाय वगैरे येतात ते याच ठिकाणी त्यांच्यासाठी राहण्याची जागा सोय केली आहे. आणि या ठिकाणी पार्किंगची जागा आहे. सध्या दुपारची वेळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी आपल्याला कमी दिसते. आणि या ठिकाणी हे श्री महातारी माता उद्यान म्हणजे या ठिकाणी बगीचा आहे पलीकडे. आणि या ठिकाणी देणगीदारांची नावं आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या बाहेर हा एक सभागृह आपल्याला दिसतो. अतिशय शांत वातावरणामध्ये असं हे मंदिर आहे. तर पाहू शकता, हे आहे महातारी देवीचं मंदिर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथली जी स्वच्छता आहे तर चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली दिसते. आणि या मंदिराच्या अवतीभोवती लाइटिंग सुद्धा केलेली आहे.
आता आपण आलोय या मंदिराच्या एकदम समोर या मंदिरासमोर एक मोठी घंटा आपल्याला पाहायला मिळते. याच मंदिरासमोर आपल्याला 2 हत्ती देखील दिसतात. आता आपण आलोय मंदिराच्या सभामंडपामध्ये. सभामंडपामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कासवाची मूर्ती दिसते. तर पाहू शकता या मंदिराची रचना कशा प्रकारे केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मांजरा देवीचे दर्शन घेतलं. तर याच मांजरा देवीची बहीण म्हणून या देवीला ओळखलं जातं. तर ही बघा कार्तिकी. सभामंडपामध्येच या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा आपल्याला दिसते. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. आणि गाभाऱ्याच्या या उंबऱ्याच्या वर आपल्याला श्री चिंतामणी गणेशाची मूर्ती दिसते. आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर तुम्ही समोर पाहू शकता महातारी देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर या देवीची सजावट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी त्यांच्या चरण पादुका आणि समोर आपल्याला महातारी देवीची प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत या महातारी देवी मंदिराचे ट्रस्टी आदरणीय श्री माधवराव ठाकरे सर. तर यांच्याकडून आपण या मंदिराबद्दल थोडंसं माहिती जाणून नमस्कार सर. नमस्कार. तर या देवीचं महत्त्व तुम्ही काय सांगाल, म्हणजे कधी स्थापना झाली, काय देवी स्वयंभू आहे. पुरंपार तिची स्थापना झाली. शिवरगावचं ग्रामदैवत आहे. देवी नाव सदा पावते. तुमची मनात जी काय कामना असेल ती देवी पूर्ण करते. अच्छा, म्हणजे काय, म्हणजे देवीचं मंदिर कसं काय, म्हणजे इथं कसं स्थापना झाली, ते पूर्वी गावकऱ्यांनी बांधलेलं होतं. त्याच्यावरती आम्ही कळसाचं काम केलं, मंडपाचं काम केलं, खालून नदीवरून गाठाचं काम केलं, वरती आणलं. हे शेड वगैरे सर्व आपण बांधले. मागच्या व्हिडिओमध्ये मांजरा देवीच्या मंदिराला भेट दिली. हो हो हो. तिथल्या पुजाऱ्यांनी असं सांगितलं की या देवीमध्ये मांजरा देवी आणि बहिणी आहेत. काय रे, गणपती असतात ना आपले, गणपती बसतात ना, त्यावेळेस ह्या 4 दैवतांची पूजा केली जाते. एक कोरेगावला देवी आहे तिची, एक मातोबाच्या आणीला एक देवी आहे तिची, एक मांजराई देवी आणि शिवरची ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी हे द्वार म्हणजे देवीचं येऊन देवीची आरती पूजा करून नंतर मग गणपती स्थापना होते. महोत्सव माय फेब्रुवारी आपली पौर्णिमा, फेब्रुवारी महिना आहे ना, त्या पौर्णिमेला साजरी होते. असे तर कार्यक्रम असतात ना. आता हा दसरा, हा नवरात्र झाला ना, याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता. फार मग 7 दिवस कार्यक्रम होते. अन्नदान होतं. भरपूर लोक आहे ना मंदिरात खाली, ते पाण्यात येते. दिवस अशीच हे स्थापना आहे तिची. ते काय गणपती या आपले गणपती बसतात ना, त्यावेळेस गावातून गणपती मंदिराची पालखी घेऊन येतात लोक. आणि पहिले देव इथे येतात, ते दर्शन करून जातात. नंतर मग इथं ती गणपती मंदिराचे पाऊस असतात ना,
तिथे तिथे ठेवली जाते पालखी, त्याच्याकडे ते बांधलेलं होतं. तर मित्रांनो, या मंदिराचे जे ट्रस्टी होते त्यांनी शक्य तितकी माहिती आपल्याला दिलेली आहे. तर आता आपण जातोय या मंदिराच्या खाली असणाऱ्या मुळा मुठा नदीच्या तीरावरती. तर तिकडे जाताना आपल्याला हे 2 स्तंभ लागतात आणि याच्यावर आपल्याला फिशची पण कलाकृती दिसते आणि या दोघांच्या मधोमध या ठिकाणी आपल्याला ही मूर्ती दिसते. थोडंसं आपण आता खाली आलोय, तर या ठिकाणी काही होड्या आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आपल्याला दिसतं आणि समोर आपल्याला ही मुळा मुठा नदी दिसते. या नदीच्या पलीकडे देखील एक मंदिर आहे छोटंसं, माहित नाही कुठल्या देवांचं आहे, पण आपल्याला या ठिकाणी दिसतं. ते अतिशय शांत आणि प्रसन्न असं इथलं वातावरण आहे. या नदीच्या मधोमध एक झेंडा देखील आपल्याला दिसतो. तर या छोट्याशा मंदिरासमोर, जसं की आपल्याला ट्रस्टीने सांगितलं, या ठिकाणी देखील देवीच्या मूर्त्या आहेत. तर यांचंही आपण दर्शन घेतलं. कार्तिकी फुल एन्जॉय करते. तर ही होडी तुम्ही बघू शकता. तर या होडीचा उपयोग या ठिकाणी केला जातो. तर मित्रांनो, या मंदिरापासून जवळच 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती थेऊर येथील चिंतामणी गणेशाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराला तुम्ही दर्शनासाठी आलात तर या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण हेही तितकंच महत्त्वाचं मंदिर आहे. तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी राहिले की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.